सेवा ही मेरी पहचान, शंकर सोनेजा। मेरी आप लोगों से विनती है, ये टाइम वोट जरूर जरूर करना। धन्यवाद। सेवा ही जिनकी पहचान, वो हैं शंकर सोनेजा। फ्री मालेगांव का काढ़ा, फ्री जोड़ों के दर्द का तेल, फ्री नसों के दर्द से छुटकारा पाने की पीने की दवा। सेवा का लाभ उठाइए, सदैव आपकी सेवा के लिए हाजिर रहते हैं शंकर सोनेजा। न घर ऐं गाड़ी फ्री में मिलंदी आहे ऐं न कपड़ो लतो, पर हा रिश्तो.com ते रजिस्ट्रेशन बिल्कुल फ्री में मिलंदी आहे, जिते 3000 खां वधीक प्रोफाइल्स रजिस्टर्ड आहिनि ऐं जिते ख़ास करे छोकरियुनि जा प्रोफाइल्स सेफ ऐं सिक्योर्ड रखिया वेंदा आहिनि। त जल्दी ही पंहिंजो नालो रजिस्टर करायो। थी सघे थो तव्हांजो जीवन साथी तव्हांजो इंतजार कंदो हुजे। रिश्तो.com, सिंधियुनि जो सिंधियुनि सां, ऑनलाइन सिंधी मैट्रिमोनी। नमस्कार, मैं राजेश दलवानी, आप देख रहे हैं उल्लास लाइन बुलेटिन। उल्लासनगर शहर में लोकसभा चुनाव को देखते हुए राजनीतिक सरगर्मियां तेज हो चुकी हैं, जहां कल कल्याण लोकसभा पर महायुति के उम्मीदवार श्रीकांत शिंदे के प्रचार रैली में श्रीकांत शिंदे के रथ पर उल्लासनगर के आमदार कुमार एलानी और पूर्व आमदार पप्पू कालानी दोनों एक साथ सवार दिखे। वहीं यह रैली कैंप 3 छत्रपति शिवाजी महाराज चौक से शुरू हुई, जहां खासदार श्रीकांत शिंदे ने छत्रपति शिवाजी महाराज जी की प्रतिमा पर पुष्पहार चढ़ाकर रैली आगे बढ़ते हुए फर्नीचर बाजार, नेहरू चौक से सीरू चौक, 1 नंबर बस स्टॉप होते हुए बिरला गेट पर रैली खत्म हुई। इस रैली में बीजेपी, शिवसेना, राष्ट्रवादी कांग्रेस, टीओके सहित महायुति के घटक दलों के नेता, पदाधिकारी और कार्यकर्ता बड़ी संख्या में शामिल हुए थे, जहां शहरवासियों, दुकानदारों के साथ श्रीकांत शिंदे मिलते हुए और 20 मई के दिन चुनाव में वोट करने की अपील कर रहे थे, तो वहीं शहरवासी भी जैसे अपना समर्थन श्रीकांत शिंदे को देते दिख रहे थे। वहीं रैली के दौरान मानो टीम ओमी कालानी, टीओके की पूरी टीम प्रमुखता से जैसे रैली की अगुवाई करते दिखाई दे रही थी। ब्यूरो रिपोर्ट, महेश रोकड़े, उल्लास लाइन बुलेटिन, उल्लासनगर। अभिनंदन कर रहे हैं टीओके के कार्यकर्ता, खासदार जी का अभिनंदन कर रहे हैं। ये अभिनंदन स्वीकारा गया। क्या होगा? हमारे टीओके का कार्यकर्ता, हमारे खासदार जी का अभिनंदन कर रहे हैं। खासदार जी का अभिनंदन कर रहे हैं। ये अभिनंदन स्वीकारा जा रहा है। खासदार गाड़ी से उतर के बीच आए हुए, व्यापारियों के बीच आए हुए हैं। खासदार जी गाड़ी से उतर गए हैं, आप लोगों के बीच में है। कृपया डिसिप्लिन बना रखे, कृपया डिसिप्लिन बना रखे, अनुशासन बना रखे। खासदार जी पीछे उतर आए गाड़ी से, हमारे साथ सभी व्यापारियों के बीच, सभी व्यापारियों के श्रीकांत शिंदे जी गाड़ी से उतर के अभिनंदन स्वीकार कर रहे हैं। हमारी रैली
त्याचबरोबर आपले आमदार कुमारजी ऐरानी, त्याचबरोबर पप्पू कलानीजी, त्याचबरोबर प्रदीपजी रामचंद्रानी, त्याचबरोबर आरपीआयचे भगवान भालेराव साहेब, त्याचबरोबर जमनू गोस्वामी तिकडे उभे आहेत. लहान कार्यकर्ता कसा असतो, किती पद मोठा असलं तरी रस्त्यावरती जे रॅली पुढे घेऊन जाण्याचं काम जे आहे जमनू गोस्वामीजी करत होते. जोरदार टाळ्या वाजवा पप्पूजी नाही. त्याचबरोबर मनसेचे सचिन कदम असेल, त्यांचे जिल्हा अध्यक्ष असतील, त्याचबरोबर साईचे जीवन इतनारी जे असतील, आमचे भरतजी गंगोत्री, भरतजी गंगोत्री, भरतजी गंगोत्री हे आता कोण राहिले का? जीवन इतनारीजींचं नाव घेतलेलं आहे. मी सगळ्यांचं सभी का बहुत बहुत धन्यवाद. सभी कार्यकर्ताओं का बहुत बहुत धन्यवाद. सगळ्या पक्षाचे कार्यकर्ते 5 वाजल्यापासून आता 10ला 5 मिनिटं बाकी आहे, 10 वाजेपर्यंतचे आहे. हे प्रत्येक पदाधिकारी कार्यकर्ता या रॅलीमध्ये ज्या उत्स्फूर्तपणे सहभागी झाला. प्रत्येक कार्यकर्ता असं काम करतोय की त्याच्या स्वतःच्या पक्षाचा हा उमेदवार आहे डॉक्टर श्रीकांत शिंदे, असा प्रत्येक कार्यकर्ता जो काम करतोय. हे चित्र जे आहे, हे चित्र खूप कमी वेळा बघायला मिळतं, पण हे चित्र जे आहे कल्याण लोकसभेमध्ये बघायला मिळतं. आज सगळे लोक जे आहेत हे रॅलीमध्ये सहभागी झाले होते. आमचे सर्व नगरसेवक असेल, राजेंद्रजी चौधरी आहे, अरुणजी आशारा आहे, बिट्टू आहे, दिलीपजी गायकवाड यांच्या वॉर्डमध्ये आपण आहे, गुल्हार महाराज असतील, रमेशजी चव्हाण असतील, त्याचबरोबर चंद्रकांतजी गोडारे आहेत, आमचे गुलाबचंदजी आहेत. सगळ्यांचं नाव घेत नाही, पण सगळ्यांचा उत्साहच होता सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत खूप जास्त. मगाशी पण जेव्हा 4 आणि 5 नंबर मध्ये रॅली चालू झाली तेव्हा ती रॅली संपेपर्यंत जो सुरुवातीला रॅलीचा उत्साह होता तो शेवटपर्यंत होता. आणि आता देखील आणि लोकांचा बघा किती उत्साह आहे. या पूर्ण मार्केट एरियामधून आलो, लोकांचा प्रतिसाद, व्यापाऱ्यांचा प्रतिसाद, ना भूतो ना भविष्य असा जो आहे प्रतिसाद इकडे आहे. कारण की आज सगळ्यांना जे आहे मोदीजींवरती विश्वास आहे. गेले 10 वर्ष ज्या प्रकारे एनडीए सरकारने काम केलं त्याच्यावरती लोकांचा विश्वास आहे. या कल्याण लोकसभेमध्ये ज्या प्रकारे आपण काम केलं गेले 10 वर्षामध्ये त्याच्यावरती लोकांचा विश्वास आहे. माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील आणि अजितदादा असतील, या सगळ्यांवरती लोकांचा भरभरून विश्वास आहे. कारण की महाराष्ट्राला आणि त्याचबरोबर आरबीआयचे आठवले साहेब गेले 10 वर्षामध्ये या केंद्रामध्ये आणि आता या राज्यामध्ये ज्या प्रकारे कामं चालू आहेत आणि त्याचबरोबर उल्हासनगरचा ज्वलंत विषय रेग्युलरायझेशनचा, त्याच्यामुळे देखील उल्हासनगरच्या व्यापाऱ्यांचा असेल, लोकांचा असेल, भरभरून विश्वास जो आहे हा महायुतीवरती आहे. आणि हा उत्साह बघितल्यानंतर मी आपल्या सगळ्यांना एक सांगू शकतो की उल्हासनगर मध्ये जी लीड मिळेल ती आजपर्यंतच्या इतिहासामध्ये मिळाली नसेल. तेवढी लीड जी आहे ती उल्हासनगर मध्ये मिळेल. कारण की प्रत्येक कार्यकर्ता झटून काम करतोय, लोक आपल्या बरोबर आहे, लोक उत्साही आहे, लोक खालून दाखवत होते विक्ट्री, आम्ही धनुष्यबाणालाच मत देणार, तुमच्या बरोबर आहे, आम्ही विश्वास देत होते. मला वाटतं हा लोकांचा विश्वास आपण कार्यकर्त्यांनी केलेली मेहनत आहे. कार्यकर्ता ग्राउंड लेवल वरती जेव्हा फिरतो तेव्हा असा रिस्पॉन्स जो आहे हा नेत्यांना जो आहे तो मिळत असतो. आणि आपण सगळ्यांनी जे आहे हे भरभरून काम जे आता करताय, पुढे 20 तारखेपर्यंत हा टेम्पो जो आहे तो आपल्याला जो आहे हा पुढे घेऊन जायचा. आमच्या युवा सेनेचे आहे, बाळा श्रीकंठे आहे, सुशीलजी आहे, तेही काम करत आहेत. आपल्याला हा टेम्पो पुढे घेऊन जायचा आहे आणि 20 तारखेला जास्तीत जास्त मतदान कसं घराच्या बाहेर निघेल, लोक कसे घराच्या बाहेर निघतील त्याच्यासाठी आपल्याला मेहनत करायची आहे. करणार ना 20 तारखेपर्यंत. तर मी सगळ्यांचा खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो. 9:58 झालेली आहेत आणि मी माझं भाषण इथे संपवतो. सगळ्यांना पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.
कार्यसम्राट खासदार साहेब आपण या ठिकाणी आहात, आपलं उल्हासनगराचं उल्लास लाइन बुलेटिन को सब्सक्राइब करें, बेल आइकॉन दबाएं और देखिए उल्लास लाइन बुलेटिन की न्यूज़ सबसे पहले आपके मोबाइल पर।